ही डाळ फक्त गावाकडेच मिळते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आई मुलगा किचनमध्ये. आज मी बनवणार आहे तुरीचं डाळ. त्यामध्ये हे घोळाची भाजी घालून तुरीचं पातळ डाळ बनवणार आहे. तुरीची डाळ तर सर्वांच्या घरात बनवतात, पण ही डाळ खूप गावरान पद्धतीने बनवणार आहे मी. म्हणजे तुरीचे डाळ आणि हे गावरान भाजी, हे घोळाची भाजी म्हणतात आम्ही लोक इकडे. तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून मला कळवा. हे भाजी घातल्याने डाळ खूप चव आणि छान लागते. ही डाळ फक्त गावाकडेच मिळते. तर मग आता आपण हे तुरीचं डाळ बनवण्यासाठी सुरुवात करूया. सर्वात आधी चुलीवरती ह्या पातेल्यामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवूया. हे बघा, आता हे पाणी गरम करायला चुलीवर. तर बघा, आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत आपण आता हे तुरीचं डाळ साफ करून घेऊया. एवढी डाळ घेतली आहे. ही डाळ बघा, ही गावरान डाळ आहे. हे शेतातली डाळ आहे आणि हे घरात मी स्वतः फोडलेली डाळ आहे. पाणी बघा आता आपलं हे गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता डाळ टाकूया. ही डाळ घरात फोडले असल्यामुळं ह्याला धुवण्याची काही गरज नाही आहे. गरम करून डाळ टाकावी. बघा, आता आपलं हे डाळ शिजायला घातलं आहे. तर डाळ शिजेपर्यंत आपण आता हे भाजी सर्व कापून साफ करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये एवढे 3 टमाटे लागणार आहेत आपल्याला. हे बघा, लाल तिखट आहे, आपलं घरगुती मिरची आहे, हळद, मीठ आणि फोडणी करण्यासाठी राई आणि जिरे. हे बघा, तर आपली भाजी आता कापून झालेली आहे. तर अशा प्रकारे कापून घ्या आणि आता हे धुवून डाळीमध्ये घालूया. तर बघा, ह्याच पाण्यात हे टमाटे हे धुवून घ्या. बघा, आता हे टमाटे चिरून झालेले आहेत. हे असे टमाटे सुद्धा ह्याच्यात घालून घ्या. टमाटे आणि भाजी आणि ही आपली डाळ मस्त मऊ असं शिजू द्या. हे बघा, आता आपलं हे डाळ आणि पालेभाज्या आणि टमाटे शिजले आहेत. तर आता ह्याच्यात आपण मीठ, मिरची, हळद टाकून आणखीन 5-10 मिनटं शिजवून घेऊया. मला जेवढं डाळ करायचं आहे तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. हे बघा, हळद टाकत आहे 1 चमचा. आम्ही तिखट जास्त खात आहोत म्हणून जास्त मिरची टाकत आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मिरची घालून शिजवून घ्या. हे बघा, आता आपलं हे डाळ आणि भाजी मस्तपैकी शिजलेलं आहे. रगडते आणि हे बघा, आता हे आपण डाळ घरटून घेऊया.
तर आपलं डाळ घरटून झालेलं आहे. आता फोडणीसाठी हे पातेलं चुलीवर ठेवलं आहे. पातेलं गरम झालं आहे. आता ह्याच्यात तेल गरम करून घ्या. फोडणीसाठी आपल्याला जिरे, राई, कढीपत्ता आणि लसूण. बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे. हे राई आणि जिरे मिक्स करून घालत आहे. बघा आता राई जिरे आता लाल झाल्यानंतर हे लसूण टाकून घ्या. लसूण जरा तडलं की कढीपत्ता टाका. आणि बघा आपली अशी आता फोडणी अशी पद्धतीने कडक बसली पाहिजे. हे बघा आपली डाळ फोडणी टाकून झालेली आहे. डाळ आता हे फोडणी घातलेलं आहे. आता ही डाळ फोडणी घातल्यानंतर 5-10 मिनटं छान असं खळखळ उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घ्या. डाळ छान उकळी येऊन शिजल्यानंतर खाण्यासाठी तयार होणार आहे. हे बघा आता आपलं हे डाळ शिजून झालेलं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. ही भाजी रानात मिळते. ही भाजी खाल्ल्यानं पोटात थंड राहते. म्हणून तुम्हाला जर तुमच्या गावाकडं किंवा शहरात ही भाजी मिळाली तर तुम्ही सुद्धा अशी डाळ बनवून खाऊन कशी झाली आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा. गावठी पद्धतीने रेसिपी तुम्हाला करायची असेल किंवा शिकायची असेल तर आई मुलगा किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. बघा